नमस्कार मंडळी, मित्रांनो तुम्हाला भारत सरकार यांच्या मार्फत खेळाडूंसाठी एक नवीन जाहिरात प्रदान करण्यात आलेली आहे। यामध्ये मित्रांनो स्टेनोग्राफर असेल, टॅक्स असिस्टंट असेल किंवा एमटीएस यासारखी पदभरती सुद्धा असणार आहेत। त्यासाठी मित्रांनो 97 जागांसाठी तुम्हाला या ठिकाणी जाहिरात असणार आहेत। त्यासाठी मित्रांनो हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपात या ठिकाणी फॉर्म सुद्धा भरायचा आहे। त्यासाठी मित्रांनो 81,600 दरम्यान पर्यंत सुद्धा सॅलरी सुद्धा मिळणार आहे। त्यासाठी मित्रांनो कोणकोणते डॉक्युमेंट जातात, त्यासाठी मित्रांनो तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात, बाकी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। असेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा। आजचा व्हिडिओ सुरू करूया। ओके, तर मित्रांनो तुम्हाला भारत सरकार यांच्या मार्फत गव्हर्नमेंट इंडिया यांच्या मार्फत या ठिकाणी जर बघितलं तर मित्रांनो आयकर विभाग इन्कम टॅक्स मध्ये या ठिकाणी तुम्हाला जाहिरात असणार आहेत। यामध्ये मित्रांनो तुम्हाला नोटिफिकेशन फॉर द रिक्रुटमेंट ऑफ मेरिटोरियस स्पोर्ट्स पर्सन इन द कॅरियर ऑफ स्टेनोग्राफर, टॅक्स असिस्टंट आणि एमटीएस पदाची या ठिकाणी तुम्हाला जाहिरात असणार। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं मित्रांनो तुमचं जर स्पोर्ट्स कोटा असेल तर तुम्हाला या ठिकाणी चांगली संधी तुम्हाला असणार आहे। त्यासाठी मित्रांनो हा फॉर्म जर पाहिला तर 7/1/2026 पासून ते 31/1/2026 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुद्धा करायचा आहे। त्यासाठी मित्रांनो ज्या वेकन्सी बघितल्या तर पहिली पोस्ट आहे स्टेनोग्राफर ग्रेड सेकंड, यासाठी 12 जागा असणार आहेत। लेवल 4 मध्ये पे स्केल असणार आहेत। 25,500 पासून ते 81,100 दरम्यान पे स्केल असणार आहे। पुढची पोस्ट आहे टीए टॅक्स असिस्टंट असणार आहेत। 47 जागा असणार आहेत। लेवल 4 मध्ये पे स्केल असणार आहेत। 25,500 ते 81,100 दरम्यान तुम्हाला पे स्केल असणार आहे। पुढची पोस्ट आहे एमटीएस, यासाठी 38 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे। लेवल 1 मध्ये मित्रांनो 18,000 पासून ते 56,900 दरम्यान तुम्हाला पे स्केल असणार आहेत। एकूण जर बघितलं तर मित्रांनो तुम्हाला 97 जागा साठी तुम्हाला पदभरती असणार आहे। त्यासाठी मित्रांनो जी काही निवड प्रक्रिया असणार आहे ती सुद्धा या ठिकाणी आपण पाहणार आहोत। यामध्ये मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस असणार आहेत। तुमचं या ठिकाणी मेरिट वाईज स्पोर्ट्स पर्सन जे असतात त्यामध्ये ऑर्डर प्लेस असणार आहेत। म्हणजे तुम्ही फर्स्ट प्रेफरन्स असणार आहे, सेकंड प्रेफरन्स, थर्ड प्रेफरन्स, फोर्थ प्रेफरन्स, फिफ्थ आणि सिक्स्थ अशा प्रेफरन्स नुसार तुमच्या जी काही जो स्पोर्ट्स असेल, जो इव्हेंट असेल त्यानुसारच तुमच्याकडे एक्झाम असणार आहेत। आता मित्रांनो ज्या जागा असतात त्या एक्झाम कोणत्या इव्हेंटसाठी असतात ते सुद्धा पाहणार आहोत। लिस्ट ऑफ गेम स्पोर्ट्स असणार आहेत। ॲथलेटिक्ससाठी 26 जागा असणार आहेत। स्विमिंगसाठी 6, बॅट्समनसाठी 4, टेबल टेनिससाठी 4, चेससाठी 4, लॉ टेनिससाठी 4, क्रिकेटसाठी 10, बास्केटबॉलसाठी 4, व्हॉलीबॉलसाठी 5, कबड्डीसाठी 7, फुटबॉलसाठी 11 आणि बिलियर्डसाठी 2, त्याचबरोबर शूजसाठी 2, योगासन 2, पॅरा स्पोर्ट्स 4 आणि बॉक्सिंगसाठी 2 अशा 97 जागांसाठी तुम्हाला पदभरती असतात। त्यासाठी पुढचा आहे मित्रांनो लिस्ट ऑफ, तर मित्रांनो ह्या ज्या जागा असतात त्या ज्या तुमच्या इव्हेंट असतो त्याची जी कॉम्पिटिशन असते ती प्लेस असते त्यानुसार तुमची जागा असणार आहेत। यामध्ये फॉर्म ए असणार आहेत इंटरनॅशनल कॉम्पिटिशनसाठी असणार आहे। त्याचबरोबर फॉर्म 2 हा नॅशनल कॉम्पिटिशन साठी, फॉर्म 3 हा इंटर युनिव्हर्सिटी टुर्नामेंटसाठी असणार आहे, फॉर्म 4 हा नॅशनल स्पोर्ट्स गेम स्कूलसाठी असणार आहे आणि फॉर्म नंबर 5 हा खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम युथ, त्याचबरोबर जे इव्हेंट्स असतात इंडिया पॅरा गेम्स वगैरे त्यासाठी तुम्हाला ठिकाणी असणार आहेत। लक्षात घ्या काही पदासाठी या ठिकाणी जी पदभरती आहे तुमचं एज्युकेशन बरोबर तुमची जी स्पोर्ट्स कॅटेगरी आहे ती सुद्धा महत्वाची असणार आहे। त्यासाठी इलिजिबिलिटी असणार आहे मित्र तुम्हाला हा फॉर्म ऑल इंडिया कॅन्डिडेट तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतात। त्यासाठी वयमर्यादा असणार आहे स्टेनोग्राफरसाठी 18 ते 27 वर्षे तुम्ही अप्लाय करायचं आहे। टॅक्स असिस्टंटसाठी 27 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करायचं आहे आणि एमटीएस साठी 25 वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करायचं आहे। त्याचबरोबर तुम्ही SC ST असेल तर 5 वर्ष वयाची सवलत आहे आणि ओबीसी असेल तर वयाची 3 वर्षाची सवलत तुम्हाला असणार आहे। त्यासाठी मित्रांनो आता जी काही एज्युकेशन ती पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो स्टेनोग्राफर ग्रेड सेकंड असणार आहेत। 12वी बरोबर तुमचं या ठिकाणी जो स्पोर्ट्स असतो त्या ठिकाणी लागणार आहेत। टॅक्स असिस्टंटसाठी मित्रांनो कोणत्याही शाखेची पदवी लागणार आहे आणि स्पोर्ट्स सुद्धा लागणार आहेत आणि एमटीएस साठी त्यासाठी जर पाहिलं तर मित्रांनो स्पोर्ट्स कोटा आणि 10वी पास तुमच्या ठिकाणी लागणार आहे। तर मित्रांनो हा फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने भरायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपात या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे। याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणे। त्याशी ऑफिशियल वेबसाईट आहे तुम्हाला या ठिकाणी incometaxmumbai.go.in या वेबसाईटवर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज करायचा आहे। त्यासाठी मित्रांनो फॉर्म भरत पोस्ट अप्लाय फॉर या पदासाठी तुम्ही या ठिकाणी हा फॉर्म भरायचा आहे। त्यासाठी मित्रांनो काही डॉक्युमेंट सुद्धा जोडायचे त्यामध्ये मित्रांनो
द ॲप्लिकंट शुड बी अपलोड द सेल्फ अटेस्टेड सर्टिफिकेट्स अपलोड करायचे. त्यामध्ये SSL सर्टिफिकेट, एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेट, कॅटेगरी सर्टिफिकेट, स्कूल गेम्स सर्टिफिकेट, सर्टिफिकेट ऑफ रिक्रुटमेंट स्पोर्ट्स पारा 1, 2, 3, 4, 5 काय असेल ते, सर्टिफिकेट ऑफ हँडिकॅप असेल तर त्याचं सर्टिफिकेट, NOC ऑफ पेरेंट्स एम्प्लॉईज असेल, कॉपी आधार कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो, असे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे. आता मित्रांनो ज्यासाठी जी फी असणार आहे ती फी जर बघितली तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी 200 रुपये या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी फी या ठिकाणी असणार आहे. ही फी मित्रांनो तुम्हाला डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI द्वारे या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी फी सुद्धा भरू शकता. फॉर्म नंबर A आहे, ॲनेक्सर A आहे, फॉर्म नंबर 1, त्याचबरोबर फॉर्म नंबर 2 आहे, त्याचबरोबर फॉर्म नंबर 3, फॉर्म नंबर 4, फॉर्म नंबर 5 असे सुद्धा तुम्हाला फॉर्म असतात. त्याचबरोबर जर तुम्ही SC ST असेल तर हा फॉर्म तुम्हाला असणार आहे. म्हणजे ह्या टाईपचं कॅस्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. जे की सेंट्रल जी कास्ट असतात ते तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे. ओके, तर ही तुम्ही तर तुम्हाला इन्कम टॅक्स मुंबई यांच्या अंतर्गत या ठिकाणी खेळाडू पदाची एक नवीन जाहिरात. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.